सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसंच आज आपल्या राजांची जयंती आहे, तर आज कोणताही व्हिडिओ नव्हता कारण आम्ही एका ठिकाणी गेलो होतो। खूप छान असं राजांचं दर्शन झालं आणि सगळीकडे उत्साह चालू आहे कारण राजे आपले आहेतच तसे आणि आपण त्यांच्यामुळेच आहोत किंवा राजांमुळेच आपल्याला आज खूप काही गोष्टी मिळाल्या। राजांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते, राजांमुळे आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात। संघर्ष कसा करावा किंवा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा निर्णय कसा घ्यावा किंवा माणसाचं जे काही आपलं दैनंदिन जीवन जे काही चाललेलं आहे, म्हणजे हा दिवसेंदिवस आपण डिप्रेशनमध्ये जात असतो, भरपूर काही गोष्टीचे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात। त्यावेळेस फक्त एकदा राजांचा इतिहास बघा किंवा राजांचं एखादं प्रेरणादायी गाणं बघा तुम्ही, त्याच्यातून तुम्हाला खूप छान असा उत्साह आणि एनर्जी मिळेल। तर चला, सर्वांना उद्या एक छानसा व्हिडिओ बघायला मिळेलच। आज आपण छानसं एक आध्यात्मिक पूजा साहित्याचं कलेक्शन बघणार आहे। तर बऱ्याच ताईंनी आपल्याकडून मनी मॅग्नेट स्टोन मागवलेला आहे, त्यालाच पायरॅट असं म्हणतात। तर तो काय करतो की मनी खेचायचं, म्हणजे पैसा खेचायचं काम करतो, मनी अट्रॅक्टिव्ह करायचं काम करतो आणि खूप त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत बरं का। बऱ्याच ताईंनी आपल्याकडून ते घेतलेले आहेत। तर तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या उद्योगामध्ये तुम्हाला नक्की ग्रो बघायला मिळेल, कारण जो मनी मॅग्नेट आहे तो आपला व्यवसाय बंद पडू देत नाही, आपला व्यवसाय कंटिन्यू चालू राहतो, आपली दिवसेंदिवस प्रगती होते, व्यवसायामध्ये तुम्हाला ग्रोथ बघायला मिळते। तसंच त्याच्यामुळे आपल्याकडं पैसा अट्रॅक्टिव्ह होतो, म्हणजे पैसा आकर्षित करणारा तो, त्याला मराठीमध्ये दगड म्हणतात। तर तो दगड आहे तो खूप छान आहे आणि खरंच त्याला मनी मॅग्नेट असं म्हणतात। जसं की मी प्रत्येक गोष्टी स्वतः त्याचा अनुभव घेत असते, त्याच्यानंतरच मी त्याचं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते। तर बघा, हा मनी मॅग्नेट आहे, तर हा पैशाचा फ्लो वाढवतो आणि हा बघा मी असा पैशाच्या कॉईनमध्ये चिनी म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये ठेवलाय, ह्याच्यामध्ये लवंगा टाकलेत। तुम्ही तांदूळ सुद्धा ठेवू शकता किंवा असे एक स्टोन म्हणजे मार्केटमध्ये दगड मिळतात ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, लवंगा ठेवू शकता। आणि तुमची काही इच्छा असेल, जसं की आज व्यवसाय तुम्ही करताय तर त्याच्यावर तुम्हाला आज तुम्ही 20,000चा व्यवसाय करत, तर तुम्हाला टार्गेट तुमचं त्याच्यावरती लिहायचं आहे की मी ह्या महिन्यामध्ये 1,00,000 रुपयाचा व्यवसाय करेल किंवा तुमचं काही इच्छा असेल, तुमचं काही स्वप्न असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता। तमालपत्रावरती ग्रीन कलरच्या स्केच पेननं वगैरे तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता। आणि जो हा मनी मॅग्नेट स्टोन आहे, ह्याला पॅराइट असं म्हणतात। तर त्याला आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई त्याला नाही का ऊर्जित कसा करायचा किंवा खूप काही त्याला कसा ॲक्टिवेट बनवायचा, तर त्याला काय करायचं, तुम्हाला उन्हामध्ये ठेवला तरी चालतो, उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता। तर बघा, हा सर्वात मोठा आहे दगड, तुम्ही हा उन्हामध्ये ठेवू शकता। अदरवाईज तुम्ही आपण जसं अगरबत्ती लावतो त्याचा जो काही ध्वनी आहे त्याला सुद्धा तो तुम्ही असा त्याच्याजवळ लावू शकता, त्याने काय होतो, हा ॲक्टिवेट होतो आणि हा चांगल्या प्रकारे काम करतो आणि तुम्हाला उत्तम आणि चांगले रिझल्ट देतो। तर हा तुम्ही घेतला तरी सुद्धा खूप ह्याच्याने तुम्हाला बिझनेसमध्ये प्रगती आणि बिझनेसमध्ये तुमच्या खूप मोठ्या प्रकारे ग्रो होतं आणि खरं येते। तुमचा कोणताही व्यवसाय असू दे किंवा जॉबच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमच्या अगदी टेबलावरती सुद्धा हा मनी मॅग्नेट स्टोन ठेवू शकता। कारण बघा, जॉबमध्ये सुद्धा आपल्याला सक्सेस भेटत नाही किंवा आपले पोस्ट वाढत नाही, प्रमोशन होत नाही किंवा आपल्याला जे आपल्याला हवं आहे ते मिळत नाही, तर ते मिळण्यासाठी सुद्धा हा चांगल्या प्रकारे काम करतो। तर बघा, हा सर्वात मोठा आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठा मिळेल, पण हा आता सध्या अवेलेबल आहे। ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर हा ऑर्डर करा। ह्याला मनी मॅग्नेट पॅराइट असं म्हणतात, खूप चांगला आहे आणि तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता, कारण मला स्वतःला ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे। तर चला, असंच आपण, तर हा ग्रॅमवरती भेटतो, हा वजनावरती भेटतो। तर ह्याचा कधी कधी वजन जास्त असतं, कधी कमी असतो, त्यामुळे प्राईसचा विषय हा वजनावरती असतो। त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला हाच साईजचा मिळेल असं नाही, ह्याच्यापेक्षा मोठा मिळेल किंवा ह्याच्यापेक्षा छोटा सुद्धा मिळू शकतो, ह्या साईजमध्ये सुद्धा मिळेल, फक्त हा ग्रॅमवरती ह्याची प्राईस ठरते। तर ज्यांना हवा आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मेसेज करायचा आहे आणि ऑर्डर करायचं आहे। तसंच बघा, स्वामी माऊली ताईंचे चाललेले आहेत बघा नाशिकला, तुम्ही काल बघितलंच की मी स्वामींची मंत्र पुष्पांजली केलेली आहे। स्वामींनी अगदी हृदयाशी काल बघितलं तुम्ही, त्यांना मी फूल ठेवून जप करत होते, तर तसंच्या तसं फूल होतं। तर स्वामींची मूर्ती 5 इंच, 7 इंच, 11 इंच जशी माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघताय, एकदम कोरीव आणि जिवंत रेखीव प्रतिमा
तुम्हाला अगदी पूजा करून घरपोच मिळते आपल्याकडून। आणि हो, खूप छान असं आम्ही त्याचं नामस्मरण अखंड करतो, तसंच मंत्रपुष्पांजली स्वामींची करतो, त्याच्यानंतरच आम्ही स्वामींना तुमच्या घरी पाठवतो। म्हणजे एक पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये येते, सकारात्मकता येते। तर ही स्वामींची लोड असणारी 5 इंच मूर्ती आहे। तुम्हाला जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता अगदी, किंवा 7 इंच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर बुक करा। तसंच बघा 11 इंच स्वामींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे, तशी बऱ्याच ताईंनी माझ्याकडून घेतली, म्हणजे 1 फूट। तर त्यांच्यासाठी बघा ही सुंदरशी अशी फरची टोपी आहे, ही खास आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतली बरं का, कारण मोठ्या टोप्यांना कुठेही मिळतात पण हे छोटे कामं करायला खूप वेळ लागतो। तर स्वामींना घातल्यावरती अगदी सुंदर दिसते आणि स्वामी रुबाबदार दिसतात। खूप क्यूट, गोड आणि गोंडशी ही टोपी आहे। कारण बघा 3 वर्षापूर्वी मी ती बनवून घेतली होती कोल्हापूरमधून, तर खूप ताईंना तीच हवी होती। त्याच्यामुळे बघा त्या दादांना आम्ही शोधलं आणि त्यांच्याकडून खूप मागं लागले, मी गेले 6 महिन्यापासून त्यांच्या मागं लागले की मला टोप्या बनवून द्या। कारण काय होतं की सगळ्यांना ती टोपी आवडते आणि खूप काही कॉस्टली नाहीये, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे। तुम्ही काम पण बघू शकता किती सुंदर असं या टोपीचं काम केलं, ह्याला फरची टोपी म्हणतात। पण ही 1 फूट म्हणजे 11 इंच मूर्तीसाठीच आहे बरं का, 7 इंच 5 इंच साठी नाही। ज्यांची 11 इंच, जशी माझ्या देवघरामध्ये मूर्ती आहे त्यांची 11 इंच मूर्ती असेल त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल। ही फरची टोपी आहे स्वामी माऊलींची, तर लवकरात लवकर ऑर्डर करा। जेव्हा नव्हती तेव्हा खूप मेसेज, खूप कमेंट्स होत्या, तर आत्ता अवेलेबल आहे, तर लवकर ऑर्डर करायची आहे तुम्हाला। तसंच बघा बऱ्याच ताईंना महालक्ष्मी स्तोत्र हवं होतं, तर महालक्ष्मी स्तोत्राची बघा दोन प्रतमध्ये आहेत। हे महालक्ष्मी स्तोत्र आहे, हे बघा अशामध्ये आहेत, आणि सेम जसं तुम्ही माझ्याकडे पुस्तक बघताय तोच सार ह्याच्यामध्ये आहे। ह्याच्यामध्ये आरती, महालक्ष्मीचं अष्टक वगैरे सगळं तसंच आहे सेम। त्यामुळे तुम्ही हे महालक्ष्मीचं स्तोत्र सुद्धा म्हणू शकता। खूप छान अशी आहे ही प्रार्थना आहे ह्याच्यामध्ये महालक्ष्मीची। महालक्ष्मीचा अष्टक सुद्धा आहे बघा, शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टक आहे। तर तुम्ही हे महालक्ष्मीचं स्तोत्र नित्य पुस्तक हे सुद्धा ऑर्डर करू शकता। ह्याच्यामध्ये श्री सूक्त सुद्धा तुम्हाला तर बघा ही सेवा रोज करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी। ह्या स्तोत्राचं एक टाइम सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही टायमाला तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा तर करतच आहात, त्यासोबत हे स्तोत्र। आता हे स्तोत्र काय आम्ही विकायचं आहे किंवा आमचा बिझनेस आहे म्हणून करत नाही, कारण आम्ही जर तुम्हाला सगळ्या सेवा सांगतोय तर तुमच्यापर्यंत त्या स्तोत्राची पुस्तकं तुम्ही भरपूर ठिकाणी शोधताय, मिळत नाही, म्हणून आम्ही एक सेवा म्हणून पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पण नुसते पुस्तकं मिळणार नाही, तुम्ही जर आमच्याकडून काही ऑर्डर करताय तर त्याच्यातून ही पुस्तक येईल। ह्या पुस्तकाचं शुल्क फक्त 15 रुपये आहे। ज्या ताईंना हवं आहे त्यांनी ऑर्डर करा, कारण हे पुस्तकं शक्यतो मिळत नाहीत। तर हे सेम आहेत बघा, दोन्हीमध्ये एकच सेवा आहे, फक्त प्रिंट वेगळं आहे वरचं, त्यामुळे तुम्ही ही पुस्तक सुद्धा ऑर्डर करू शकता आपल्याकडून। तर महालक्ष्मी स्तोत्राची अशी पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत। महालक्ष्मीच्या स्तोत्राच्या पठणाने आपले मनोरथ पूर्ण होतं, आपल्या इच्छा पूर्ण होतात। तसंच ज्यांना संतती नाहीये, ज्यांना आई व्हायचं आहे, त्याचं सुख सुद्धा ह्याच्यातून मिळतं। तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर पैशाशी रिलेटेड जर प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा दूर होण्याचं काम सुद्धा हे स्तोत्र, हे अष्टक करत असतं। तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून खरेदी करू शकता। तर बघा भरपूर क्वांटिटीमध्ये आणलेले आहेत मी, कारण खूप ह्या ताईंना पाहिजे होती, कुठंच मिळत नाही तुम्हाला, तर हे आपल्याकडे मिळतील। तसंच बघा नित्य उपयोगी प्रभावी सेवा 21 स्तोत्र, ह्याच्यात बघा नित्य उपयोगी 21 स्तोत्र आहेत। तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता। नित्य म्हणजे 21 स्तोत्र आहे त्याच्यामध्ये। तर हे पुस्तक आहे 30 रुपयाला। संकटनाशक गणेश स्तोत्र आहे, त्याच्यानंतर रामरक्षा आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, तिरुपती श्री मारुती स्तोत्र आहे, कालभैरव अष्टक आहे, अन्नपूर्णा स्तोत्र आहे, दुर्गा नवग्रह स्तोत्र आहे। म्हणजे सगळे स्तोत्र तुम्हाला अगदी ह्या एका पुस्तकात सुद्धा मिळणार आहेत। तर ही पोथी 30 रुपयाला आहे, तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता। तसंच बघा बऱ्याच ताईंना कस्तुरी धूपस्टिक हवा होता, तर बघा कस्तुरी, आणि हो ऑर्डर करताना मेन्शन करायचंय तुम्हाला धूपस्टिक हवाय का त्रिकोणी तुम्हाला धूप हवाय, कारण बऱ्याच ताईंचं कन्फ्युजन होतं, त्यामुळे तुम्ही ह्या बॉटलचा फोटो पाठवा। तर हा स्टिक आहे, हा त्रिकोणी धूप नाहीये, ही कस्तुरी स्टिक आहे सुगंधी। तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता, ह्याचा सुद्धा सुगंध खूप छान आहे बरं का। तर ही धूपस्टिक आहे, खूप सुंदर आहे, ह्याचा सुद्धा सुगंध छान आहे, नॅचरल आहे। तुम्ही ही सुद्धा आपल्या सेवेसाठी घेऊ शकता। जे मी यूज करते ते मी नेहमी तुम्हाला सांगत असते। तसंच ही गुलाबाची धूपस्टिक आहे, तुम्ही बघू शकता, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी नेहमी सांगत असते की तुम्ही गुलाबाची अगरबत्ती किंवा गुलाबाची धूपस्टिक लावा, कारण
त्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य करते, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्याला सुद्धा मनाला एक पॉझिटिव्ह आणि प्रसन्न आणि छान असं वाटतं. तर तुम्ही ही धूप स्टिक सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. गुलाब धूप स्टिक टाईप करताना मेसेज गुलाब धूप स्टिक असं करा, म्हणजे तुम्हाला काय हवंय हे समजेल. तसंच बघा ह्या धूपस्टिक बऱ्याच ताईंना आवडत आहेत, कारण हा त्रिकोणी धूपस्टिक आहेत बरं का. मी सुद्धा बघा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल 2-3 दिवस, मला सुद्धा खूप छान वाटतं. काढला की लावला आणि ह्याचा सुद्धा सुगंध खूप सुंदर आहे बरं का. हा गुलाब त्रिकोणी धूप आहे, गुलाब त्रिकोणी धूप. ह्याला तुम्हाला ट्रायंगल धूप म्हणले तरी चालेल, कारण काय होतं की मग ऑर्डर पॅक करताना समजत नाही नक्की तुम्हाला धूपस्टिक हवाय का त्रिकोणी धूप हवाय. तुम्ही मेन्शन करा की मला त्रिकोणी किंवा ट्रायंगल धूप हवाय. तर हा खूप सुंदर असा धूप आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा गुलाबाचा आहे बरं का. ह्याचा सुगंध सुद्धा छान आहे, कारण गुलाबाचा फ्लेवर आहे हा. ह्याच्यामध्ये गुलाबाचा फ्लेवर तुम्हाला मिळतो, मोगऱ्याचा पण आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. तसंच बघा ह्याच्यामध्ये मोगरा सुद्धा धूपस्टिक आहे. मोगरा धूपस्टिक, मोगऱ्याची धूपस्टिक आहे आणि तुम्हाला मोगऱ्याचं त्रिकोणी सुद्धा धूप मिळेल. त्याच्यानंतर बघा एका ताईंचा ऑर्डरच आहे, श्रेया बुगडे म्हणून एक ताई आहेत नाशिकच्या. त्यांचा हा सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवा ऑर्डरच आहे. तुम्हाला जर मोठा अष्टलक्ष्मी दिवा हवा असेल तरी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा. आणि त्यांनी एक छोटा त्यांच्या बहिणीसाठी घेतलाय. तर अष्टलक्ष्मी दिवा हा मोठा आहे, हा जवळपास 8 इंचाचा आहे आणि हा छोटा 5 इंचाचा आहे. तर तुम्हाला जो हवा आहे, कारण मोठा बऱ्याच ताई घेतात, कारण मोठा अखंड चालतो. हा सुद्धा अखंड चालतो, पण ज्यांचं देवघर मोठं आहे त्या प्रेफर मोठा करतात. त्याच्यानंतर बघा बऱ्याच ताईंना हे लाकडी जे पाट आहेत, हे बऱ्याच ताईंना ऑर्डर करायचे होते. ह्याला लाकडी पाट असं म्हणतात. तर खूप सुंदर आहे. त्याच्यावर तुम्ही अगदी कलश ठेवू शकता, देवी देवतांच्या मूर्त्या ठेवू शकता, देवी देवतांना नैवेद्य सुद्धा ठेवू शकता. सुंदर आकर्षित असे पाट आहेत. तर मला ह्याला प्रिंटिंग म्हणजे अशी डिझायनिंग केलेली आहे, रांगोळीसारखी, रांगोळी काढल्यासारखं. तर तुम्ही हे पाट सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. खूप सुंदर छान असे हे पाट आहेत. ज्या ताईंनी घेतलेत त्यांनी कमेंट करायची आहे की आपल्याकडल्या पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे, कारण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमच्या सगळ्याच्या प्रोत्साहनामुळेच व्हिडिओ बनवायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे, कारण ही एक सेवा आहे. कारण बघा मार्केटमध्ये दुकानामध्ये पूजा साहित्य कुठेही तुम्हाला भेटतं, पण सेवा मी स्वतः करून दाखवते. त्या सेवेने तुमचं मन समाधानी होतं, प्रसन्न होतं. बऱ्याच ताईंचं पूजा साहित्य मी स्वतः पूजा करून देण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. की कसं असतं की काही का असे ना, आपण साडीचा व्हिडिओ बघितला एक साडी खरेदी करतो, एखादा आध्यात्मिक व्हिडिओ बघितला की आपण अध्यात्मात येतो. मग अध्यात्माला आल्यानंतर आपल्या आयुष्याचं कल्याणच होतं ना, कारण आपण एखाद्याचा व्हिडिओ बघून आध्यात्मिक सेवा करतो आणि काही मिळो नाही मिळो मनाला एक प्रकारचं समाधान हे नक्की मिळतं. आणि सेवेमधून बघा आपल्याला फळ मिळतं, आपला कर्म प्रारब्ध कमी होतो, आपल्याला चांगली फलश्रुती मिळते, भगवंताचा आशीर्वाद मिळतो. मग पूजा साहित्य तुम्ही घेताय, पण ह्यासोबत तुम्हाला ह्या सुद्धा गोष्टी समजतायत किंवा ह्याच्यामधून आपण एक चांगला माणूस सुद्धा घडतोय अध्यात्मामधून. तर अध्यात्म हा खूप गरजेचा आहे आणि सगळ्या प्रश्नांची, सगळ्या संकटावरती एकच उत्तर, तो म्हणजे अध्यात्म, तो म्हणजे जप, तो म्हणजे भगवंताची सेवा. तर हे सगळं पूजा साहित्य अगदी सेवा म्हणून तुमच्या घरपोच पाठवून बघताय. आपल्याकडं 8 ते 9 हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहेत. हे सगळे गोळा करताना खूप मेहनत घेतली, खूप त्रास झाला. म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यासाठी शेवटी कष्ट आणि मेहनत आहे. पण ह्याचा आनंद आहे की बऱ्याच ताई पूजा केल्यानंतर मला व्हिडिओ पाठवतात की ताई आम्ही अशी पूजा केली, फोटो पाठवतात. ते बघून सुद्धा खूप छान वाटतं. प्रत्येकाशी बोलणं शक्य नाहीये, पण तुम्ही जेव्हा फोटो पाठवता तो अभिषेक मला दाखवतो. खूप छान पूजा करताय तुम्ही आणि तुमच्यावरती सुद्धा माता लक्ष्मींची, स्वामींची अशी सदैव कृपा राहो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. तर असे हे पाट आहेत. तुम्ही हे पाट सुद्धा ऑर्डर करू शकता. अगदी भरपूर क्वांटिटीमध्ये हे पाट आपल्याकडं उपलब्ध आहे. जेवढे हवे तेवढे तुम्ही ऑर्डर करू शकता. बऱ्याच ताईंनी हे हळदी कुंकासाठी सुद्धा ऑर्डर केले किंवा रिटर्न गिफ्ट सुद्धा बऱ्याच ताईंनी हे पाट. कसं असतं, आपल्या मुलीचा बर्थडे आहे किंवा काहीतरी कार्यक्रम, आपण त्यावेळेस रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी असंच नाही का बॉक्स वगैरे, पण असं काहीतरी द्या जेणेकरून त्याच्यावरती आध्यात्मिक सेवा होईल. जसं की एखाद्या त्याच्यावर दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर अशा गोष्टी सुद्धा तुम्ही एखाद्याला रिटर्न गिफ्ट किंवा एखाद्याला तुम्ही भेट सुद्धा देऊ शकता. जर आता माझ्या घरी नवीन कोणी आले तर कसं मी ब्लाऊज पीस घालतो, तो ब्लाऊज काही ते वापरला जात नाही किंवा तो दुसऱ्यालाच घातला जातो. पण माझ्या घरी कोणी आलं तर मी हळदी कुंकू लावणार, साखर हातामध्ये देणार आणि एखादा धूप देईन मी की तुम्ही तुमच्या देवासमोर हा नक्की प्रज्वलित करा. कारण आज अध्यात्माची गरज आहे. आज कपडे वगैरे प्रत्येकाकडे भरपूर आहे. अशी वस्तू द्या की त्यांना सुद्धा उपयोगी पडली पाहिजे.
तर अशा वस्तू तुम्ही दिल्या तर सेवा पण होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा मिळेल, कारण तुम्ही त्यांना आध्यात्मिक गोष्ट दिली, एखादी अगरबत्ती असेल, एखादा पाठ असेल, म्हणजे अगदी काही तुम्ही देऊ शकता आणि समोरचाही खुशी खुशी ते ॲक्सेप्ट करतो, त्याला खूप आवडतं. तसंच बघा बऱ्याच ताईंना हे नवीन स्टँड आलेत आपल्याकडं अगरबत्तीचे, बऱ्याच ताईंनी पाठीमागं विचारले होते. तर बघा ह्याला डमरू टाईप आहे आणि खूप सुंदर आहे बरं का, देवघरामध्ये खूप गोड आणि छान दिसेल. तर ह्याच्यामध्ये कलर आहेत बघा, हा येल्लो कलर आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ह्याला अगरबत्ती तुम्ही असं लावू शकता, हे लाकडी आहे डमरू टाईप. तर बघा हे येल्लो कलरचं आहे, त्याच्यामध्ये हे ऑरेंज कलर आहे, स्क्रीनशॉट घ्यायचे आणि मेसेज करायचा आहे. त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे, त्याच्यामध्ये हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला हवा तो कलर. फक्त आपल्याकडं 4 ऑप्शन आहेत बघा, नेव्ही ब्ल्यू, येल्लो, ऑरेंज आणि ग्रीन, ह्या 4 कलरमध्ये आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत बरं का. हे भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळेल. अगरबत्ती लावणे, अगरबत्ती स्टँडला म्हणतात डमरू टाईप. तर हे ग्रीन कलरचं आहे, हे बघा नेव्ही ब्ल्यू आहे, हा येल्लो आहे आणि हा ऑरेंज आहे. ह्याच्यामध्ये भरपूर जवळपास आपल्याकडं 2000 क्वांटिटीमध्ये हे उपलब्ध आहेत. तर बघा हे भरपूर क्वांटिटीमध्ये असल्यामुळे तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता, एखाद्याला तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा ताईंचे वस्त्रासाठी मेसेज होते. तर स्वामींची 1 फुटी मूर्तीचे वस्त्र बघा, 1 फूट मूर्ती स्वामींची, हे असे 1 फूट मूर्तीचे वस्त्र आहेत. बघू शकता तुम्ही, अस्तर वगैरे लावलेलं आहे. क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर आणि अगोदरपेक्षा ह्याचे रेट आम्ही कमी केलेले आहेत, कारण सगळ्या सेवेकऱ्यांना परवडलं पाहिजे. सुंदर असे हे वस्त्र आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान क्वालिटी आहे. स्वामींची कंथा टोपी सुद्धा आहे, खूप छान अशा क्वालिटीचे वस्त्र आहेत. 1 फूट मूर्ती, 5 इंच 7 इंच, फक्त कलर सेम राहतील, साईज फक्त वेगळा राहील. त्यामुळे 5 इंचाचे वस्त्र कसे असतील तर सेम फॅब्रिक म्हणजे मटेरियल सेम सगळं काम असणार आहे, फक्त साईज त्याचा छोटा मोठा असेल. 7 इंच, 5 इंच, 11 इंच 3 साईजमध्ये आपल्याकडे हे वस्त्र अवेलेबल आहेत. तसंच बघा हा एक कलर आहे सुंदरसा राणी कलर, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. हा राणी कलर आहे सुंदरसा. तसंच बघा 7 इंच मूर्तीसाठी छोट्याशा ह्या लोकरच्या टोप्या आहेत स्वामींच्या, तुम्ही ह्या सुद्धा खरेदी करू शकता. हे बघा सुंदरसा नेव्ही ब्ल्यू कलर, नेव्ही ब्ल्यू कलर, रॉयल ब्ल्यू सुद्धा ह्याला म्हणतात. खूप सुंदर आणि स्वामींना घातल्यावरती खूप छान दिसतो. तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता आपल्याकडून. ह्याला रॉयल ब्ल्यू कलर असं म्हणतात. टोपी बघा खूप सुंदर असं काम केलेलं आहे. हा बघा मला हा खूप कलर आवडला, म्हणजे स्वामींना एवढे वस्त्र आपण बनवले पण आतापर्यंत हा कलर आला नव्हता. हा पॅरट ग्रीन कलर आहे, खूप सुंदर असा पोपटी कलर आहे, तुम्ही बघू शकता. माझा फेवरेट आहे, आवडता आहे. तर तुम्ही सुद्धा हा कलर नक्की घ्या. तर सगळ्या साईजमध्ये हे वस्त्र अवेलेबल आहेत. 5 इंच आणि 7 इंच मध्ये सुद्धा जे कलर दाखवते ते 5 इंच 7 इंच मध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये बघा व्हाईट कलर, ह्याला पण टोपी आहे, ह्याला पण टोपी सेम येणार. वाईन कलर पुन्हा एकदा रॉयल ब्ल्यू कलर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हाईट कलर 1 फूट मध्ये, टोपी सेम येईल, कंथा टोपी येईल. व्हाईट कलर अशी टोपी येते. शॉलच्या टोप्या आहेत सगळ्या. ज्यांना हव्या आहेत त्यांनी लवकर ऑर्डर करा. तसंच बघा खेड्यापाड्यामध्ये स्वामींसाठी चाफा मिळत नाही. भरपूर खेड्यापाड्यातली लोक आहेत
जे स्वामींची सेवेकरी खूप छान करतात सेवा आणि आहेत सेवेकरी, जसे की जळगाव, भुसावळ, बऱ्याच ठिकाणचे आमच्याकडे सेवेकरी आहेत, बरेच ताई आहेत की स्वामी सेवेतून भेटल्या आणि खूप छान वाटलं की सेवा खूप छान करतात. तर बघा हे चाफा अत्तर आहे, तर चाफा अत्तर तुम्ही लावू शकता. अगदी चाफ्याचं फूल वाहिल्यासारखा ह्याचा सुगंध आणि वास आहे. तसंच हे नॅचरल आहे, ह्याच्याने कोणत्याही मूर्तीला डाग पडत नाहीत, कारण जे मार्केटमधलं असतं त्याला केमिकल त्याच्यामध्ये असतं, पण हे नॅचरल आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता चाफा अत्तर. तसंच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गुलाबाचं अत्तर घेऊ शकता. तर हे गुलाबाचं अत्तर आहे, तुम्ही गुलाब अत्तर अगदी तुपाच्या वातीला सुद्धा लावू शकता आणि तुम्ही ती प्रज्वलित करू शकता, कारण गुलाब अत्तर माता लक्ष्मीला प्रिय आहे. तसंच बघा मोगरा अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे, तुम्ही मोगरा अत्तर सुद्धा लावू शकता. त्याच्यानंतर श्रीयंत्राला जेव्हा अभिषेक घालतो, श्रीयंत्राला जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा केवडा अत्तर न चुकता लावा, कारण भगवान विष्णूंना केवडा अत्तर फार प्रिय आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर बघा विष्णू लक्ष्मीची जर सेवा करत असाल तर विष्णू भगवानांना केवडा लावा, माता लक्ष्मीला गुलाब अत्तर लावा. आणि अत्तर म्हणाल तर भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अत्तर उपलब्ध असतात. हे बघा भरपूर, म्हणजे जेवढी हवी तेवढी क्वांटिटी तुम्हाला अत्तरची आपल्याकडे मिळून जाईल. तर एका ह्या ताईंची ऑर्डरचे आहेत, एक ताई दुबईला असतात, तर त्यांनी बघा सगळ्या प्रकारचे ताईंनी अत्तर ऑर्डर केलेले आहेत. तर अत्तर जेवढे तुम्हाला हवे आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये अगदी मिळतील, जेवढे हवे तेवढे तुम्ही खरेदी करू शकता. मी एक एक दाखवते, पण आपल्याकडं प्रत्येक वस्तूची क्वांटिटी, जसं की धनलक्ष्मी कुंचन आत्तापर्यंत आपल्याकडं भरपूर ऑर्डर झाल्या. वन टाईम आमच्याकडं 1000 ते 500 ह्या रेंजमध्ये धनलक्ष्मी कुंचन स्टॉक आउट होतात. तर भरपूर माल आम्ही स्टॉकसुद्धा केलेला असतो, त्यामुळे तुम्ही तो सुद्धा ऑर्डर करू शकता. त्यामुळे असेल की नाही, नसेल तर आम्ही सांगतो, तयार होतो, येणार आहे. तसंच बघा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी कमळाचं फूल नक्की रांगोळी काढा. हा कमळाचाच रांगोळी साचा आहे छोटूमध्ये, तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तसंच तुमचा व्यवसाय उद्योग असेल किंवा तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा आपल्या राईट साईडला तुम्ही गोपद्म काढू शकता. खूप छान असं हे गोपद्माचे रिझल्ट आहेत, कारण गोपद्माने आपल्या बिझनेसमध्ये खूप खूप पटीने ग्रो होतो बिझनेस, खूप पटीने बिझनेसची आपल्या वाढ होते. आणि तुमचा ब्युटी पार्लर असेल, कपड्याचा व्यवसाय असेल, एखादं ज्वेलरीचं शॉप असेल, म्हणजे तुमचा कोणताही व्यवसाय असू दे, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे गोपद्म काढलं तर तुम्हाला सुद्धा ह्याचे रिझल्ट जाणवतील. खूप चांगले असे रिझल्ट आहेत. गोपद्म रांगोळी शुभचिन्ह असणारी आहे. त्याच्यानंतर बघा कमळा साचा हा एक आहे, म्हणजे ह्याला पानं आहेत आणि हा प्लेन आहे, तुम्ही दोन्हीपैकी कोणताही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा सगळे चिन्ह आहेत बरं, ह्याच्यावर श्री लिहिलंय. ओम आहे, पाऊल आहे, सूर्य आहे, कमळ आहे, चक्र आहे, स्वस्तिक आहे, गोपद्म आहे, चंद्र आहे, शंख आहे, कमळ आहे आणि चांदणी पण छोटीशी आहे. तर बघू शकता ह्याच्यामध्ये ऑल सगळे शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा आहे. हा नित्य काढा तुम्ही, बाकी गोपद्म काढा, कमळ काढा, पण हा सुद्धा नित्य काढा, कारण ह्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह येतात. तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं अगदी खरेदी करू शकता. तसंच बघा ज्यांच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत नाही त्यांनी, किंवा सूर्याशी रिलेटेड भरपूरशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, कामच कोणती होत नसतील, खूप प्रॉब्लेम्स आहेत, तर सूर्याला अर्क द्यायचा आहे आणि सूर्य भगवानांची रांगोळी आहे ही आपल्या दारामध्ये, आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. ह्याने काय होतं, आपल्याला एक प्रकारची ऊर्जा आणि एनर्जी मिळते. तर ही सूर्यनारायण रांगोळी आहे, श्री सूर्यनारायण प्रसन्न असं ह्याच्यावरती लिहिलंय. ह्या सुद्धा रांगोळीने आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतात आणि ही सुद्धा रांगोळी तुम्ही मेन एंट्रन्सला किंवा तुमच्या देवघरासमोर सुद्धा काढू शकता. सूर्यनारायण प्रसन्न असा हा रांगोळी साचा आहे, हे तुम्ही हा सुद्धा अगदी ट्राय करू शकता. सूर्यनारायण तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून. तसंच बघा बऱ्याच ताईंना श्रीराम, जसं की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये झाल्यापासून सगळ्या ताई अगदी न चुकता आठवड्यातून एकदा किंवा काय ते रोज आपल्या दरवाजामध्ये, आपल्या मंदिरामध्ये रामांची रांगोळी काढतात. तर हा श्रीराम रांगोळी साचा आहे. तर हा सुद्धा रांगोळी साचा खूप छान आहे. त्याच्याने काय होतं की आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन पॉझिटिव्हिटी येते. तर श्रीरामांचा हा रांगोळी साचा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच बघा बऱ्याच ताईंना महालक्ष्मी इमेजेसचे रांगोळी साचे हवे होते. हे बघा जय जय श्री रघुवीर समर्थ, बऱ्याच ताईंनी जय जय श्री रघुवीर समर्थ, जय जय श्री रघुवीर समर्थ, जे रघुवीर समर्थ महाराजांची सेवा करतात त्यांनी जरी हा साचा ऑर्डर केला तरी चालतो. जय श्री रघुवीर समर्थ. हे बघा असा आहे हा साचा आणि सूर्यनारायण प्रसन्न हा साचा असा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. भरपूर रांगोळीचे साचे. तसंच बघा बऱ्याच ताईंना श्री महालक्ष्मी, काही ताईंना इमेजेसमध्ये हवा असतो
आणि काही ताईंना बघा ह्याच्यावरती श्रीयंत्र आहे, पाऊला आहे, स्वस्तिक आहे, गोपद्म आहे, कुबेर यंत्र आहे. बऱ्याच ताईंना असा रांगोळी साचा लागतो आणि काही ताई जे आहेत त्यांना फक्त महालक्ष्मी इमेजेस म्हणजे खूप असं छान ठळक असं लिहिलेलं असतं, म्हणजे त्याला बोल्ड केलेलं असतं, तसं हवं असतं तर तो सुद्धा मिळेल. आणि हा सुद्धा आहे. तसंच बघा विष्णू लक्ष्मी प्रसन्न. आता जर आपण श्रीयंत्राची सेवा करतो, लक्ष्मीची, धनलक्ष्मी कुंचन, तर तुम्ही विष्णू लक्ष्मी प्रसन्न ह्याच्यामध्ये पण बघा शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, सरस्वती आहे, पाऊल आहे आणि कमळ आहे. शुभचिन्ह सुद्धा आहेत आणि श्री विष्णू लक्ष्मी प्रसन्न असं सुद्धा लिहिलंय. तुम्ही शुक्रवारी हा सुद्धा रांगोळी साचा काढा, हा सुद्धा शुभ चिन्हांचा आहे. तसंच बघा दरवाजामध्ये जे मी शुभचिन्ह काढते तर हा एकच शुभचिन्हाचा रांगोळी साचा आहे. फक्त मी जॉईंट करून पूर्ण दरवाजामध्ये उमऱ्याजवळ काढते. तर हा शुभ, ह्याच्या स्वस्तिक आहे, गोपद्म आहे, पाऊल आहे. तर हा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आहे. अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा महालक्ष्मी इमेजेस म्हणजे हा महालक्ष्मीची इमेजेसमध्ये हा रांगोळी साचा आहे. तुम्हाला जो हवा तो ऑर्डर करू शकता. बऱ्याच ताईंना इमेजेसमध्ये हवा असतो, बऱ्याच ताईंना अशी चिन्ह आणि रांगोळी साचा हवा असतो. तर दोन्हीपैकी कोणता हवा तो स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा. कारण तुम्हाला हा हवा असतो, तुम्ही फक्त म्हणता महालक्ष्मी रांगोळी साचा, मग अशा वेळी समजत नाही. त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की ताई मला हा हवा होता तुम्ही हा पाठवला. त्यामुळे तुम्ही हा महालक्ष्मी इमेजेस असं टाईप करा किंवा महालक्ष्मी शुभचिन्ह असं टाईप करा, म्हणजे समजेल की तुम्हाला नक्की रांगोळी साचा कोणता हवाय. किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा पाठवू शकता. तर असे रांगोळी साचे आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर हे बघा त्रिकोणी म्हणजे त्रिकोणी धूपकप आहे. खूप सुंदर असा हा त्रिकोणी धूपकप आहे. तर हा मिक्स आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बघा सगळे फ्लेवर आहेत. गुलाब आहे, पारिजातक आहे, त्याच्यानंतर गुलछडी आहे, म्हणजे सगळं मल्टी ह्याच्यामध्ये फ्लेवर्स इन्क्लूड आहेत. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असा त्रिकोणी धूपस्टिक आहे आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये जास्त येते. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये क्वांटिटी सुद्धा भरपूर प्रमाणात येते. त्यामुळे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. क्वांटिटी खूप मोठी आहे ह्याच्यामध्ये. तर हा बघा हा सगळ्या फ्लेवरमध्ये आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. सगळे फ्लेवर ह्याच्यामध्ये ॲड आहेत. तुम्हाला सगळ्या फ्लेवरमध्ये हवा आहे की फक्त मोगरा हे पण मेन्शन करा, कारण 2 आहेत. तर तसंच बघा हा मोगरा फ्लेवर पण आहे, तुम्ही बघू शकता. हा मोगरा फ्लेवर आहे. मोगरा फ्लेवर आणि मल्टी दोन्हीमध्ये आहे. जो हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असे हे धूपकोन आहेत. मी स्वतः यूज करते. सुगंध पण खूप छान आहे, नॅचरल आहे. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ह्याच्यामध्ये क्वांटिटी पण खूप जास्त मिळते तुम्हाला. तसंच बघा पवित्र धागा. पवित्र धागा बघा जसं की आपण कलशाला बांधतो किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या देवघराला सुद्धा अगदी हा धागा बांधतो किंवा आपल्या हातावरती संरक्षण म्हणून सुद्धा धागा बांधतो. जसे की आपण देवी देवतांचा मंत्र करतो, जप करतो, तेव्हा बघा तो सिद्ध होतो. म्हणजे एक डिश घ्यायची, त्याच्यामध्ये हा धागा ठेवायचा, त्याला अष्टगंध लावायचं, थोडंसं कच्चं दूध आणि केशर संध्याकाळी भिजत घालायचं आणि ते थोडंसं ह्या धाग्याला लावायचं. त्याच्यानंतर सकाळी बघा स्वामींचा जप म्हणजे ज्या गुरुना तुम्ही मानता त्या गुरुचा जप करायचा आहे. एखाद्या प्लेटमध्ये ठेवा, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा आणि प्रार्थना करा की मी हा धागा संरक्षणासाठी मी बांधतोय आणि माझं संरक्षण करा. तसंच नवीन गाडी असेल तर तुम्ही गाडीला सुद्धा हा धागा बांधू शकता. तर ह्याला पवित्र धागा असं म्हणतात. तर अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच आपल्या देवघरातल्या कलशाला पण हा तुम्ही धागा बांधू शकता, कारण हे शुभ असतं. कारण हा पवित्र धागा आहे, ह्याच्याने आपलं संरक्षण सुद्धा होतं. तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर बघा हा कुबेर दीप आहे. बऱ्याच ताईंना कुबेर दीप हवा होता, तर हा कुबेर दीप आहे आपल्याकडे उपलब्ध. तुम्ही हा दीप सुद्धा ऑर्डर करू शकता. कुबेर लक्ष्मी दीप प्रत्येक शुक्रवारी बघा मी पण आता प्रत्येक शुक्रवारी रात्री कुबेर लक्ष्मींची सेवा करणार आहे. तुम्ही सुद्धा सेम कुबेर लक्ष्मीची सेवा प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे. कुबेर लक्ष्मी दीप लावायचे आपल्याला, कुबेर चालीसा बोलायचा आहे किंवा कुबेर महाराजांचा मंत्र आणि त्याच दिवशी बरकत किट सिद्ध करायचं आपल्याला. माझ्यासोबत बरकत किट जे तुम्ही आमच्याकडून घेताय त्याच्यावरती मंत्र आहे, तो सुद्धा प्रत्येक शुक्रवारी छान प्रभावी सेवा. माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यासमोर शुभचिन्हासारखं गोपद्म, रांगोळी साचा जो आपल्याकडे मिळतो किंवा एखादा लक्ष्मीचा तुम्ही साचा त्याची रांगोळी काढा, छान तुपाचा दिवा लावा, आपल्याकडे तुपाचे दिवे मिळतात.
अगरबत्ती सुगंधी गुलाबाची मोगऱ्याची लावा, अत्तर लावा फोटोला. त्याच्यानंतर तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. तर अशी शुक्रवारची सेवा जेव्हा करता तेव्हा तुम्ही न चुकता कुबेर लक्ष्मीचा दिवा प्रज्वलित करा. पाठीमाग कुबेर आहे त्यांना पण अलंकरित करा. छान तुम्ही चंदन लावा, कुंकू लावा. तसंच माता लक्ष्मी हे असा दिवा कुबेर लक्ष्मी दिवा असं याला म्हणतात. तुम्ही हा सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता आपल्याकडे. तसंच बऱ्याच ताईंनी बघा शुभचिन्ह म्हणजे आपल्या दरवाजावरती शुभचिन्ह असणारं तोरण लावायचे. जसं की बघा ह्याच्यावरती माता सरस्वती आहेत, बाप्पा गणपती आहेत आणि मध्ये लक्ष्मी आहे. गणपती, सरस्वती, लक्ष्मी असं 3 देव आहे. ह्याच्यावर देवांच्या प्रतिमा असणारं हे तोरण आहे. तर हे तोरण शुभ आहे. तुम्ही तुमच्या मेन डोअरला, मेन एंट्रन्स दरवाजाला तुम्ही लावू शकता. तसंच खूप सुंदर आहे बरं का. जसं की लावल्यावरच प्रसन्न वाटतं आणि कलर ह्याचा एकदम लाल रेड कलर आहे. कारण सुंदर आणि मंगलमयचं प्रतीक म्हणजे मांगल्यमय प्रतीक म्हणजे लाल कलर. प्रत्येक पूजेमध्ये बघा लाल कपडा, लाल सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मंगलमय प्रतीक असणारा हा लाल कलर आहे, मांगल्याचं प्रतीक. त्यामुळे तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तसंच बघा बऱ्याच ताईंना एक सेवा मी देणार आहे लवकरच. हे बघा वैभव लक्ष्मी यंत्र आहे. ह्याच्यावरती बघा ओम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध असा मंत्र आहे ह्याच्यावरती. हा बघा वैभव लक्ष्मी यंत्र आहे. ज्या ताई वैभव लक्ष्मीची पूजा करतात किंवा वैभव लक्ष्मीचं व्रत आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी सुद्धा तुम्ही वैभव लक्ष्मी यंत्राची पूजा करू शकता. ह्याच्यावरती सगळे मंत्र आहेत, सगळे शुभचिन्ह सुद्धा आहेत. बघू शकता तुम्ही वैभव लक्ष्मी यंत्र. आणि हे चांदीमध्ये आहे बरं का. हे चांदीमध्ये आहे. खास मी ही बनवून घेतलंय कारण मला खूप दिवसापासून वैभव लक्ष्मी व्रत करायचं आहे. त्या सेवेसाठी हवं होतं म्हणून मी खास हे बनवून घेतलंय कारागिरांकडून. तर तुम्ही सुद्धा हे वैभव लक्ष्मी व्रत घेऊ शकता. वैभव लक्ष्मी यंत्र आहे. ह्याच्यावरती बघा मंत्र सुद्धा आहे आणि हे प्युअर चांदीमध्ये आहे. प्युअर चांदीमध्ये वैभव लक्ष्मी यंत्र. ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. प्युअर चांदीमध्ये तुमच्या अगदी बजेटमध्ये. प्रत्येक गोष्टीचा मी विचार करते की तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी परवडल्या पाहिजेत. त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला ह्याच्या डिटेल्स पाठवल्या जातील. तर चांदीमध्ये वैभव लक्ष्मी यंत्र. तुमचं घराचं स्वप्न असेल किंवा नोकरीचं असेल, व्यवसायाचं असेल, काही असो, वैभव लक्ष्मी यंत्राची नित्य पूजा करा. हे तांदळामध्ये ठेवा, थोडासा अभिषेक करा, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहा, एखादं लाल फुल वाहा. ते यंत्र देवघरामध्ये ठेवलेलं शुभ असतं. तसंच बघा बऱ्याच ताईने तुम्ही मोठा तो स्टोन बघितला, मनी मॅग्नेट पॅरेट मोठा बघितला. त्याच्यामध्ये बघा हा छोटा सुद्धा आहे. हे बघा हा छोटा आहे. त्याच्यामध्ये मनी मॅग्नेट पॅरेट छोट्यामध्ये तुम्ही हा छोटा सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा गणपती पोळा, सॉरी गणपती मोती आहे. ह्याला हा मोठा मोती आहे धनलक्ष्मी कुंचनसाठी. तुम्ही हा मोठा मोती सुद्धा घेऊ शकता. खूप छान क्वालिटीचा मोती आहे. हे बघा गणपती मोती. आणि हे सगळे जे आहेत आपल्याकडे रत्न ते ओरिजिनल असतात बरं का. आपण सेवा करतो आध्यात्मिक आणि ओरिजिनल गोष्टीच आपल्याकडे असतात. तसंच चांदीचा धनलक्ष्मी कुंचन. बऱ्याच ताईंना चांदीचा धनलक्ष्मी कुंचन हा होता. तुम्ही बघू शकता हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे. तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. उपलब्ध आहे चांदी धनलक्ष्मी कुंचन. त्याच्यानंतर बघा असे लक्ष्मीची पावलं असतात दरवाजावरती. बऱ्याच त्या उमऱ्यावरती लावतात. स्वस्तिक आणि पावलं. स्वस्तिक सुद्धा आहे आणि पावलं सुद्धा चांदीचे आहेत. बऱ्याच ताईने बघा आता ह्या तुळस ज्या आहेत जवळपास 10-12 तुळस आम्ही बनवून घेतलेल्या आहेत. तर विष्णू लक्ष्मी ह्या तुळशीवरती आहे. तुम्ही बघू शकता विष्णू लक्ष्मी आहे. एक डिश घ्या, तांदळामध्ये ह्याची पूजा करा विष्णू लक्ष्मी समजून. विष्णू लक्ष्मी तुळस बऱ्याच क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. आम्ही चांदीमध्ये ह्या बनवून घेतल्यात. मध्ये खूप ताईंनी घेतल्या, संपल्या होत्या. ज्या ताईंना विष्णू लक्ष्मी तुळस हवी आहे त्यांनी लवकरात लवकर वेळ न वाया घालवता ऑर्डर करा. व्हिडिओ बघितल्या पटकन ऑर्डर करा. कारण मागच्या वेळी तसंच झालं, व्हिडिओ बघितला आणि 4 दिवसांनी सगळ्यांनी मला मेसेज केले, पण जेवढ्या 50 अवेलेबल होत्या तेवढ्या स्टॉक आउट झाल्या. तर पुन्हा बघा हे चांदीमध्ये आहे. विष्णू तुळस याला म्हणतात.
ह्याच्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता. आणि शंखचक्र चिन्ह, शुभ चिन्ह आहे, शंखचक्र आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी. तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवते. तर हे असे चांदीचे आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. जर ज्यांना हवं त्यांनी घ्या. त्यासोबत ज्यांना ते यंत्र हवं आहे ते सुद्धा न चुकता ऑर्डर करायचं आहे. वैभवलक्ष्मी यंत्र, ह्याला वैभवलक्ष्मी यंत्र असं म्हणतात चांदीमध्ये. तुम्हाला बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. मनी मॅग्नेट स्टोन आहे हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा लक्ष्मी विष्णू तुळस, विष्णू लक्ष्मी तुळस. ह्याच्या बघा भगवान विष्णूची प्रतिमा आहे, माता लक्ष्मी आहे, शंख आहे आणि चक्र आहे. ह्याला विष्णू तुळस असं म्हणतात. भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा हे बेलपत्र आहेत. बऱ्याच ताईंना बेलपत्र हवे होते, तर हे बेलपत्र सुद्धा आपल्याकडे ओम नमः शिवायचे अवेलेबल आहेत. ज्या ताईंना रोज पिंडेवरती सुद्धा तुम्ही तुमच्या ठेवू शकता, किंवा तुम्ही 108 किंवा 5 किंवा 7 किंवा एखादं बेलपत्र सुद्धा सोमवारच्या दिवशी तुम्ही दान करू शकता. कारण ह्याच्याने काय होतं की धनाची आपल्याला वाढ होते, किंवा हे दान केलेले आपले शारीरिक व्याधी कमी होतात, मृत्यू टळतो, असह्य रोग जे असतात, असाध्य रोग ते सुद्धा बरे होतात. तर एक शिवलिंग नक्की दान करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये पिंडीवरती अर्पण करा. तर असं हे चांदीमध्ये शिवलिंग आहे आणि विष्णू तुळस आहे चांदीमध्ये. ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. असा कुबेर लक्ष्मी दिवा येतो, प्रत्येक शुक्रवारी प्रज्वलित करायचा आहे. कुबेर चालीसा, कुबेर मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. मस्त छान अशी, कसं असतं कुबेर म्हणजे धनाचा राजा हा भगवान कुबेर आहे आणि माता लक्ष्मी. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर कुबेर भगवान माता लक्ष्मीची सेवा करा. तसंच हा मनी मॅग्नेट तुमच्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये ठेवा. तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव शेअर कराल की खरंच खूप छान अशी तुम्हाला सुद्धा व्यवसायामध्ये प्रगती आणि ग्रो मिळते. आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी नेहमी सांगत असते. तर असा हा मनी मॅग्नेट स्टोन मोठ्यामध्ये आहे, छोट्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर तुम्हाला जो हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. स्वामींची बघा कालच पूजा केलेली आहे. स्वामी नाशिकला जाणार आहेत, थोड्याच वेळात त्यांचं पॅकिंग चालू होईल. तर अशी स्वामींची आपल्याकडे सुंदर अशी छान मूर्ती मिळते. साक्षात माऊली बसलेले आहेत, लोड असणारी आणि उत्तम क्वालिटीच्या आपल्याला स्वामींच्या मूर्त्या असतात. तसंच माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणाऱ्या बांगड्या, जसं की हा लाल कलर आहे, त्याच्यामध्ये हा पिवळा येल्लो कलरच्या बांगड्या आहेत आणि हिरवा कलर. तर ह्या 3 कलरमध्ये आपल्याकडे बांगड्या अवेलेबल आहेत. हिरवा कलर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ह्या बांगड्या आहेत. तुम्ही 7 बांगड्या घेऊ शकता, 21 घेऊ शकता, 160 घेऊ शकता, जसं शक्य असेल तसं. ह्या पिवळ्या बांगड्या आणि ह्या लाल कलरच्या बांगड्या. तसंच बघा हे जे तोरण आहे हे तुम्हाला मगाशी मी दाखवलंच, पण मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा असं गणपती बाप्पा आहेत, त्याच्या पाठीमागं माता सरस्वती आहेत आणि लक्ष्मी. तर हे असं तोरण आहे. ज्या ताईंना हवं आहे, शुभ असतं आपल्या दरवाजाला, कारण ह्याच्यामध्ये सगळे देवी देवता आहेत, सरस्वती, माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा. तर हे तोरण सुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता. खूप सुंदर क्वालिटीचं हे तोरण आहे. ज्या ताईंना हवं आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा. सुंदर सुबक असं तोरण आहे. तसंच बघा गाईच्या शेणापासून बनवलेला हा धूप सुद्धा आपल्याकडे आहे. नॅचरल गाईच्या शेणापासून बनवलेला नॅचरल धूप कप आहे. तर हा सुद्धा धूप कप तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तसंच बघा मोगरा पवित्र जल सिद्धी म्हणजे हा स्प्रे आहे. तुम्ही तुमचे देवघरातली पूजा झाल्यानंतर जर तुमच्याकडे फुलं नसतीलच आणि त्या दिवशी जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रसन्न वाटत नाही, सुगंध येत नाही, अशा वेळे तुम्ही हा स्प्रे सुद्धा देवघरामध्ये मारू शकता. अगदी फुलाचा फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये. आणि तसंच हा चंदन म्हणजे हा स्प्रे चंदन फ्लेवरचा आहे. आणि हा मोगरा ह्याच्यामध्ये गुलाब फ्लेवरचा सुद्धा तुम्हाला मिळेल. तसंच बघा हे गुलाब
मोगरा आणि चंदन ह्या 3 फ्लेवरमध्ये आहे. तर गुलाब आहे सध्या, पण काढलेलं नाही मी दाखवायला, पण आहे गुलाब, तर तुम्ही तो सुद्धा ऑर्डर करू शकता. तर गुलाब, मोगरा आणि चंदन ह्या 2 क्वालिटी 2 ह्याच्यामध्ये आपल्याकडं हे अवेलेबल आहे. त्याला आपण म्हणतो स्प्रे, म्हणजे आपल्याकडे जर फुलं नसतील तर स्प्रे मारू शकता, किंवा घरामध्ये एक सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी ह्या स्प्रेने निर्माण होते बरं का. कारण घरामधलं वातावरण सुद्धा शुद्ध येतं, पूजास्थान पवित्र ठेवण्यासाठी सुद्धा हा काम करतो. आणि खुशबूदार वातावरण, म्हणजे आपल्या घरातलं वातावरण आहे ते खुशबूदार पॉझिटिव्ह होतं आणि पूजास्थान स्वच्छ ठेवतं. म्हणजे पूजास्थानाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी हा मारू शकता देवी देवतांना विराजमान करण्याच्या अगोदर. तर हा पवित्र मोगरा जल आहे, मोगरा जल स्प्रे आहे, आणि हा चंदन, आणि ह्याच्यामध्ये गुलाबाचा सुद्धा आहे, माता लक्ष्मीचा आवडतं. तुम्हाला हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता. तर देवी देवतांना बघा, लक्ष्मी मातेला आपण फोटोला घालण्यासाठी अशा माळा मिळतात. लक्ष्मी मातेच्या फोटोला घालण्यासाठी माळ आहे काचेच्या बांगड्याची. तर ही येलो कलरची आहे, त्याच्यामध्ये लाल कलर आहे, आणि त्याच्यामध्ये हा हिरवा कलर आहे. म्हणजे माता लक्ष्मीच्या फोटोला तुम्ही घालू शकता ही माळ. बऱ्याच ताईंना ही माळ हवी होती, तर ही अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघा, माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करताय. ज्या दिवशी आपण शुक्रवारी कुबेर भगवान माता लक्ष्मीची सेवा करणार, त्या दिवशी अखंड म्हणजे 2.5 तास 2-2.5 तास सेवा होईपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहतो. वैभव लक्ष्मी व्रत असेल, माता लक्ष्मीचं व्रत असेल, स्वामींचं गुरुचरित्र पारायण करत असो, किंवा तुम्ही कोणतंही आध्यात्मिक सेवा करत असाल किंवा उपासना, त्यावेळी बघा हा बरोबर 2 ते 2.5 तास चालतो. आणि मातीच्या पंथीमध्ये आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यामध्ये तुपाचा दिवा लावा अशी सेवा सांगितली जाते. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता, हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळतील. तसंच बघा, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हे ओरिजिनल केसर आपल्याकडे मिळतं. तुम्ही बघू शकता. तुम्ही हे केसर सुद्धा माता लक्ष्मीच्या एक दिव्यामध्ये ठेवू शकता, किंवा माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवू शकता. माता लक्ष्मीला केसर फार प्रिय आहे, आणि हे उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचं केसर आहे बरं का. क्वालिटी कशी आहे, ज्या ताईंनी घेतलंय त्या सांगतीलच तुम्हाला. तर हे केसरची डब्बी आहे, तुम्ही एक घेऊ शकता, किंवा तुम्ही 2-3 सुद्धा आपल्याकडं अगदी ऑर्डर करू शकता. तसंच बघा, देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी हे पाट आहेत मेटलमध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा इमेजेस म्हणजे डिझाईन स्वस्तिकचं आहे आणि कलश आहे. स्वस्तिक सुद्धा शुभ मानलं जातं आणि कलश सुद्धा शुभ मानलं जातं. तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. स्वस्तिक आणि कलश ह्या 2 ह्याच्यामध्ये आपल्याकडे इमेजेसमध्ये हे मेटलचे पाट आहे. देवी देवताच्या मूर्त्या, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, महामृत्युंजय यंत्र, कुबेर यंत्र अभिषेकसाठी, किंवा तुम्ही अगदी दिवा लावण्यासाठी सुद्धा हे पाट यूज करू शकता. खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीचे हे पाट आहेत मेटलमध्ये. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याच्यानंतर हा श्वेतगंध आहे ओला, स्वामींसाठी किंवा सगळ्या देवी देवतांसाठी मी लावते ना, तो हा ओला श्वेतगंध आहे. खास करून भगवान विष्णू आणि बाळकृष्णांना प्रिय असणारा हा श्वेतगंध आहे. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तसंच मी स्वामींना जो रोज लावते तो अष्टगंध हा आहे. ज्या ताईंनी घेतलाय त्यांना माहितीच आहे. हा अष्टगंध सुद्धा केशर अष्टगंध आहे. तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ह्याला केशर अष्टगंध असं म्हणतात. तसंच हा स्वामीगंध आहे, तुम्ही बघू शकता. स्वामीगंध हा सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच ताईंना आवडणारा हा घंटी दिवा आहे. ह्याला मोर घंटी दिवा असं म्हणतात. तर बऱ्याच ताई आपल्याकडं हा मोर घंटी दिवा घेतायत. खूप छान क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. मोर घंटी दिवा, ह्याला असं मोर पण आहे वरती, आणि तुम्ही सकाळी अभिषेक करताना असं वाजवून देवी देवतांना जागृत सुद्धा करू शकता. खूप सुंदर असा हा मोर घंटी दिवा आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच मी मागाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अगरबत्ती स्टँड हवे असतील तर डमरूमध्ये आहे. तुम्ही कलर बघू शकता. ह्याच्यामध्ये बघा पर्पल कलर आहे, म्हणजे वाईन कलर पर्पल सारखा, म्हणजे दोन्ही मिक्स, म्हणजे थोडासा शेड याचा वेगळा आहे. तर हा पर्पल कलरमध्ये आहे. त्याच्यानंतर ऑरेंज कलर म्हणजेच केशरी कलर आहे. येल्लो कलर ह्याच्यामध्ये आहे, मस्टर्ड येल्लो आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा बॉटल ग्रीन कलर आहे. हे 3 कलरमध्ये हे स्टँड आहेत. खूप सुंदर आणि छान असे हे अगरबत्ती स्टँड आहेत. कलर हेच आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये हवे आहेत आपल्याकडे. ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच मी आत्ता तुम्हाला जे पाट दाखवले ह्याच्यावरती बघा खूप सुंदर असं रांगोळीचं डिझाईन आहे. तर हे सुद्धा पाट तुम्ही देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी, किंवा तुम्ही अभिषेक हे लाकडाचे आहे. देवी देवतांना तुम्ही ठेवण्यासाठी श्रीयंत्र, रुद्रयंत्र, किंवा तुम्ही देवी देवताच्या मूर्त्या सुद्धा अगदी ठेवू शकता. किंवा तुमच्या देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला एक दिवा लावतो तुपाचा, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा घेऊ शकता. खूप सुंदर असा हा पाट आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा.
तसंच बघा हे सगळ्या प्रकारचे अत्तर आहे, जसं की गुलाब आहे, मोगरा आहे, केवडा आहे, चाफा आहे, सगळ्या प्रकारचे अत्तर सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात. तसंच बघा ज्या ताईंचे बुकिंगचे छोटे कुंचन होते छोट्या साईजमध्ये त्यांची विधिवत पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर प्रत्येकाचा कुंचन हा विधिवत पूजा करून सिद्ध करून मंत्र पुष्पांजली करूनच तुम्हाला तो घरपोच मिळतो. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, खूप विश्वासानं सांगते. मी जो पूजा करून तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन देते त्याची सेवा नक्की तुम्हाला लाभ देते, ती सेवा नक्की तुम्हाला फळ देते. कारण कसं असतं ती एक सकारात्मक तयार झालेली असते किंवा एखादी पॉझिटिव्हिटी सोबत मी पाठवते. माता लक्ष्मीला मी प्रार्थना करत असते की त्यासुद्धा तुमच्या घरी अखंड वास करू दे. त्यामुळे सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून पाठवते. तसंच आपल्या धनलक्ष्मी कुंचनवरती लक्ष्मीची प्रतिमा आहे सगळ्या तुम्ही बघू शकता. तसंच बघा शुभचिन्ह आहेत, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे. तर असे धनलक्ष्मी कुंचन आपण सेवा पूजा करून आता हे ताईंची बुकिंगचे आहेत. तर सकाळी लवकर ताईंच्या ह्या धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा केलेली आहे. तुम्ही सुद्धा हा धनलक्ष्मी कुंचन घेऊ शकता. फक्त ऑर्डर करताना प्रत्येकाचंच मी पूजा करून देते, असं कोणताही कुंचन जात नाही की जो पूजा केल्याशिवाय जातो. ज्या ताईंनी आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचन घेतला, सेवा केली, त्यांनी त्यांचा अनुभव नक्की शेअर करा. नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या सेवेचा लाभ झाला की नाही. तर बघा हे ताईंचे कुंचन आहेत. तर एक स्मिता पाटील ताई आहेत, ह्या पूजा उगळे ताई आहेत आणि हा जो कुंचन आहे तो सारिका कोळी ताई आहेत. तर त्यांचे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत. तर बघा तुमच्या धनलक्ष्मी कुंचनची ताई विधिवत पूजा झालेली आहे. कारण कसं असतं आपण एखाद्याला आध्यात्मिक गोष्ट देतो तर त्या पूजेचा काहीतरी त्यांना सुद्धा फरक किंवा त्यांना सुद्धा त्याचा रिझल्ट किंवा फळ मिळालं पाहिजे. उगाच विकायचं आहे म्हणून कोणती गोष्ट विकायची नाही, आपण स्वतः त्याचे अनुभव घ्यावे लागतात. कारण ही आध्यात्मिक सेवा आहे. कारण कसं असतं आपण कोणाला फसवू पण कर्म कधी आपल्याला माफ करत नाही. त्यामुळे नेहमी कर्माचा मी विचार करत असते. त्यामुळे बघा हे ज्या ताईने आपल्याकडे कुंचन घेतलेत आम्ही हे प्रॉपर बनवून घेतलेत बरं का. चिन्ह तुम्ही बघू शकता, माता लक्ष्मीची सुद्धा ह्याच्यावरती प्रतिमा आहे. तसंच बघा शंख आहे, चक्र आहे आणि गदा आहे. हे आम्ही बनवून घेतलेत. हे असे कुंचन आहेत आपल्याकडे. तर आपण हे बनवून खास घेतलेले आहे तुमच्या सर्वांसाठी. कुठूनही ऑर्डर करून आम्ही विकत नाही, कारण आम्ही हे कस्टमाइज करून घेतलेले आहेत खास तुमच्या सर्वांसाठी. आणि हे शुभचिन्ह आहेत बरं का, तुम्ही बघू शकता हे शुभचिन्ह आहेत. तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. आणि प्रत्येकाचा कुंचन हा सिद्ध करून आणि पूजा करूनच मिळेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय आपलं चॅनल तुम्ही बघू शकणार नाही. आणि प्रत्येक सेवा बघत जा. माझ्या चॅनलवरती मी फक्त सेल करत नाही किंवा कोणती आध्यात्मिक गोष्ट विकत नाही. मी स्वतः माझा वेळ देऊन मी सेवा करून तुम्हाला दाखवत असते. माझी सेवा घडते आणि तुम्ही सगळेजण अध्यात्मात येत आहेत किंवा तुमच्या घरी सुख समृद्धी शांती लाभते. कारण काही न करण्यापेक्षा काहीतरी आपण चांगली सेवा करतोय, मनाला समाधान लाभतंय, आपल्या घरामध्ये वातावरण आनंदी राहतंय, आपण एक आध्यात्मिक सेवा करतोय, त्याचा पॉझिटिव्ह ऑरा आपल्या घरामध्ये असतो आणि आपण ह्या आध्यात्मिक सेवेमधून आपलं कल्याण होतं, कर्म प्रारब्ध कमी होतो आणि आपण भगवंताच्या चरणाशी राहतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळतो. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा छानशा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया.